नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एक चूक सोयाबीनची विक्री करत असताना या ठिकाणी पडू शकते 100% महाग। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की सोयाबीनची विक्री करत असताना आता ही एक चूक आपणास पडू शकते या ठिकाणी 100% महाग। मग अशा परिस्थितीमध्ये अशी कोणतीही चूक आहे की जी चूक आपण सोयाबीनची विक्री करत असताना केली तर या ठिकाणी आपल्याला ही चूक 100% पडू शकते खूप महाग। मग ही असणारी चूक कोणती, या चुकीला कशा पद्धतीने या ठिकाणी रोखायचं आहे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी सोयाबीनची विक्री करण्यापूर्वी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। तर बघा मित्रांनो, सामान्यतः आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी आठवावी लागेल की ज्या वेळेस आपण सोयाबीनची विक्री करत असताना सोयाबीनच्या बाजार भावाकडे बघतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सोयाबीनचा बाजार भाव हा कधीही स्थिर राहू शकत नाही आणि सोयाबीनचा बाजार भाव आंतरराष्ट्रीय सोयाबीन भावावरती अवलंबून असतो। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, सोयाबीनचा बाजार भाव हा कधीही वाढू शकतो आणि सोयाबीनचा बाजार भाव हा कधीही घटू शकतो। एक गोष्ट तुम्हाला आठवायला हवी मित्रांनो, ज्या वेळेस आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये सोयाबीन विक्रीस आणलं होतं त्यावेळेस सोयाबीनचा बाजार भाव सुरुवातीला होता तरी किती हो, तर त्यावेळेस सोयाबीनचा बाजार भाव 4400, 4500, 4600 च्या आसपास होता। त्यानंतर झालं काय मित्रांनो की ब्राझीलमध्ये पाऊस कमी आहे अशा वावड्या उठल्या आणि सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळाला आणि सोयाबीनचा बाजार भाव थेट आपल्याला 5200 पर्यंत जाताना दिसला। त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबांनो, हीच ती वेळ, या ठिकाणी आपण 25% तरी कमीत कमी सोयाबीन विक्री करा। बऱ्याच जणांनी विकलं, बऱ्याच जणांनी ठेवलं। ज्यांनी विकलं त्यांचा फायदा झाला, ज्यांनी ठेवलं त्यांचं नुकसान झालं आणि म्हणूनच मी म्हणतो ही एक चूक आपणास पडू शकते 100% महाग। आता आपलं नशीब फळफळलंय मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढायला लागलाय। सोयाबीनचा बाजारभाव लवकरच 5000 क्रॉस होईल आणि 5200 पर्यंत येईल। पण तिथं पुन्हा एकदा चूक करू नका की 5500 6000 अशी अपेक्षा बाळगू नका। तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव 5000 च्या वर दिसला की तिथं यावेळेस काय करायचे मित्रांनो, 25% सोयाबीन विकायचे, बाकी शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्याने विक्री करत गेला तर आपल्या या ठिकाणी होईल मित्रांनो 100% फायदा। एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की जर आपण खूप जास्त अपेक्षा बाळगली, खूप जास्त लोभ पकडला तर ही एक चूक की बाबा मला एवढा नाही आणखीन जास्त भाव पाहिजे, मला एवढी नाही आणखीन जास्त तेजी पाहिजे, ही एक चूक आपल्याला पडू शकते खूप महाग। म्हणून 5000 च्या वर भाव गेला की तिथं 25% सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरा आणि प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्याने विक्री, ज्यामुळे या ठिकाणी होईल आपल्याला 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।